काय करणार यामध्ये पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा आपल्याला हाताला घ्यावा लागेल. खरं म्हटलं तर हा 2 नंबरचा बेकायदेशीर धंदा हा सर्वांच्या संगनमताने होतो अशा प्रकारची सुद्धा चर्चा असते. माझ्या माहितीप्रमाणे कुठेतरी या राज्यामध्ये कडक धोरण होणं गरजेचं आहे. ते कडक धोरण करण्याच्या संदर्भात राज्य सरकारने एक आपलं विजन ठेवलं पाहिजे. ज्या भागामध्ये अशा प्रकारचा गुटखा सापडेल तिथला अधिकारी पोलीस डिपार्टमेंटचा असो किंवा तुमच्या खात्याचा असो, त्या लोकांना ती जबाबदार पकडण्याच्या संदर्भामध्ये आपण जर विषय घेतला तर मला वाटतं कुठंतरी हे नियंत्रण आहे. तुम्ही आपण ऑपरेशन ठेवा की एक तुमच्या खात्यातर्फे तुम्ही सरळ मार्गी निर्णय घेणारे आहात. तुम्ही एक असा कार्यक्रम ठरवा की तुमच्या खात्यातर्फे स्वच्छता अभियान, गुटखा स्वच्छता अभियान तुम्ही डिक्लेअर करा आणि ते करत असताना तुम्ही अधिकारी दोन्ही डिपार्टमेंटच्या बैठका घ्या, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये घ्या आणि हे अभियान चालू करण्याच्या संदर्भातला एक प्रोग्राम जाहीर करा. महिनाभरामध्ये हे स्वच्छता अभियान आपल्याला जाहीर करा आणि त्यामध्ये त्याच्यानंतर जर चोरट्या मार्गाने गुटखा गुजरातवरून येत असेल तुम्हाला त्याच्यानंतर ज्या सेक्शन मध्ये तो गुटखा किंवा तशा प्रकारचा निर्मिती करणारा सापडणार असेल त्या अधिकारी आणि त्या पोलीस डिपार्टमेंटवर तुम्ही जबाबदारी ठेवून तशा प्रकारचा कारवाई करणार आहात का? निश्चित आपण जे काही सांगितलं ते परराज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो आणि त्या विभागात प्रत्येक वेळेला मनुष्यबळ कमी असल्याचं सांगूनच वेळ मारून नेणं, तसं हे जीवन मरणाचा जीवनाशी खेळण्याचा हा जो काही विषय सुरू आहे तर निश्चितच आपण दिलेल्या सूचनेप्रमाणे किंवा आपण दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरून का ज्या विभागातून येतो त्या विभागातल्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी जबाबदार धरलं जाईल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सूचना दिल्या जातील. आणि परवाच्याच विषयाचं मी सांगतो का जो एखादा गुटखा उत्पादकांपर्यंत तर आपण अजून पोहोचलेलो नाही कारण ते बाहेरचे आहेत, परंतु गुटखा इथं आणून साठवणूक केला जातो किंवा वाहतूक केली जातोय ती तात्काळ निदर्शनास येते आणि त्यांच्यासाठीचा जो कायदा आपण लावतो त्या कायद्याला जामीन तात्काळ मिळतो. त्याच्यामुळे पकडणं ना पकडणं आणि म्हणूनच आपण विचार करतोय का संघटित गुन्हेगारी म्हणून मोकोका लावण्याच्या संदर्भात त्या संदर्भातच काही कायद्यात दुरुस्ती करावी लागणार आहे. तेच मुख्यमंत्री महोदयांनी परवाच्याला सांगितलंय, त्या पद्धतीने केलं जाईल. चांगलं दिलेलं आहे. माझं म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांनी आमची अपेक्षा काय हे बंद झालं पाहिजे. कॅन्सर मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात जाहीर केलेलं आहे आणि मंत्री महोदयांनी देखील त्याचा सूत्रवाच केला आहे. कायदा लावून टाका या लोकांना, त्याशिवाय हे बंद होणार नाही आणि त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घेऊन टाका. बंटी पाटील अत्यंत महत्वाचं खातं आहे राज्याच्या आरोग्याच्या दृष्टीनं. आता ड्रग इन्स्पेक्टरची भरती अजून प्रलंबित आहे. ती 100 ड्रग इन्स्पेक्टर भरलेत का नाही मला माहित नाही. आणि FSO मला वाटतं 1100 FSO भरायचा निर्णय मधल्या काळात सरकारने घेतला होता. हे जो पण भरती होत नाही कारण की आपण दिवाळीचा सण आला की खव्याचा विषय प्रामुख्याने येतो आणि माझी मंत्री महोदयांना विनंती आहे, आपण नव्यानं हा कारभार हा पदभार त्या स्वीकारलेला आहे, परंतु थोडं दूध हे अत्यंत महत्वाचा विषय या राज्याच्या दृष्टीने सभापती महोदय मान्य करतील. लाखो शेतकऱ्यांशी निगडीत दूध आहे आणि परवा मंत्री महोदय दुर्दैवानं म्हणा किंवा काय म्हणा तुमचं एक स्टेटमेंट आलं की 99% दुधामध्ये भेसळ आहे. याच्यामुळे एक वातावरण राज्यामध्ये कारण नसताना साशंकतेचं निर्माण झालं कारण की ह्याच्यावर लाखो शेतकरी अवलंबून आहेत. भेसळ असेल 1%, 2%, 5% त्याच्यावर तुम्ही कारवाई करा, माझं त्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु ज्यावेळी अन्न औषध प्रशासन मंत्री ज्यावेळी बोलतात की 99% भेसळ आहे त्यावेळी जे चांगले त्यांच्यावर देखील परिणाम होतो. तुम्ही त्यामुळे बोलण्याच्या ओघात कदाचित बोलला असला, मुद्दाम थोडंच कोण बोलत नाही बोलण्या. तर माझी विनंती आहे की कारण की हा डायरेक्ट शेतकऱ्याशी संबंधित आहे त्यामुळे माझा प्रश्न आहे की भरती कधी होणार आणि अशा ज्या पद्धतीनं काही कुठं चुकीच्या गोष्टी होऊ नयेत याची काळजी आपण घ्यावी. सन्माननीय बंटी पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे माझ्याकडून कदाचित भेसळ मोठ्या प्रमाणात होते ह्याच्यापेक्षा 99% बोललं गेलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु भेसळ दुधात भेसळ झाली का ती कुठपर्यंत जाते का जसं आपण स्वीट बनवतो किंवा बाकीच्या सगळ्याच गोष्टींमध्ये
पनीर फिनीर सगळ्याच याच्यात येते, ह्याच्यातून तो कदाचित सांगितलं गेलं असेल. परंतु आपण एक चांगली गोष्ट या ठिकाणी निदर्शनास आणून दिली की जो स्टाफ आहे तो मोठ्या प्रमाणात कमी आहे, परंतु आपण फूड सेफ्टी ऑफिसर 197 लोकांची 22 साली झालेली एक्झाम, आता आपण त्यांना एक 8 दिवसात त्यांचं ट्रेनिंग काल संपलाय, त्यांना आदेश वगैरे दिलेत, ट्रेनिंग काल संपलाय, लगेचच आपल्याला त्यांना कामाला त्या ठिकाणी पोस्टिंग द्यायची आहे. त्याचप्रमाणे औषध निरीक्षकांची 109 पदं यांची परीक्षा 22 मार्चला आहे. म्हणजे हळूहळू करत आपण तो स्टाफ तसा तो तेवढा जरी घेतला तरी ते जे काही आकृतीबंध आहे हा फार पूर्वीचा आहे. आता खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे, परंतु नाही त्याच्यात मोठ्या प्रमाणात भरती करतोय आपण. आणि 197 लोक आल्यानंतर पुन्हा प्रश्न येणार आहे तो लॅबचा, कारण आपल्या राज्यात 3च लॅब आहेत. तर मोबाईल लॅबच्या संदर्भात केंद्राने आपल्याला मान्यताही दिली होती, पण केंद्राचं म्हणणं का आम्ही मोबाईल व्हॅन देतो, पण त्याच्यावरची लागणारी यंत्रणा मनुष्यबळ हे तुमचं वापरा, आणि त्याची आपल्याला आकृतीबंधात कुठं तरतूद नव्हती, म्हणून आपण ते थोडंसं त्याही बाबतीत मुख्यमंत्र्यांसोबत मी बैठक केली होती. तर त्यांचा ग्रीन सिग्नल त्या ठिकाणी महोदयांचा आहे. निश्चितच त्याच्यात भेसळीवर सुद्धा चांगलं काम केलं जाईल अशा पद्धतीची मी खात्री देतो. बोलायचे